जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ज्या काही कन्व्हर्टेड यादी संदर्भात बघा, ज्या 3150 उमेदवारांचं सध्या बघा शिफारस झाली होती आणि ह्याच्यामधून जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या जे झालेले आहे तर ते 6 ते 7 ज्या जिल्हा परिषद आहे तर त्यांचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे आणि पुढची जी प्रोसेस असणार आहे ती म्हणजे समुपदेशन संदर्भात। तर समुपदेशनाचे जे पत्र आहे तर आतापर्यंत बघा ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका होत्या, त्यानंतर झेडपी होती, तर अशा ज्या काही 3 ते 4 झेडपी आणि महानगरपालिका 3 ते 4 अशा ज्या काही समुपदेशनाचे पत्र सध्या इश्यू झाले आहे। तर कालच्या दिवसाला जे काही महत्त्वाची जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, जिल्हा परिषद सांगली संदर्भात हे समुपदेशनाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे 16/7/2024 ला। तर ह्या ठिकाणी ज्या सांगली जिल्हा परिषदचं सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील सध्या पूर्ण झालं आहे। तर आता नेक्स्ट जी प्रोसेस असणार आहे तर ती म्हणजे समुपदेशन अर्थात काउन्सिलिंग राऊंड, म्हणजे ह्या ठिकाणी समुपदेशन होऊन त्यांना जे काही पदस्थापना आहे त्यांना त्या ठिकाणी बघा मिळणार आहे। तर हे जे पत्र आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, प्रति जिल्हा परिषद सांगलीकरिता प्राप्त पवित्र प्रणालीमार्फत गुणवत्ता यादीमधील म्हणजेच रूपांतरित फेरीमधील पात्र उमेदवारांना हे पत्र सध्या बघा काढण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे सांगितल्याप्रमाणे समुपदेशन संदर्भात आहे। तर जी रूपांतरित फेरी सध्या 25/6/2024 प्रकाशित झाली होती, जाहीर झाली होती, तर त्या उमेदवारांसंदर्भात महत्त्वाचं हे समुपदेशनबाबत पत्र आहे। तर नेमकं समुपदेशन कोणत्या दिवसाला होणार तर ते बघा खाली देण्यात आलं आहे। तर सांगली जिल्हा परिषदमध्ये जवळपास शिफारस जे झालेले उमेदवार आहे तर ते 94 उमेदवार होते, म्हणजे त्या ठिकाणी बघा 94 उमेदवारांचं सध्या शिफारसही झालेली होती आणि डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन होतं तर त्यांचं 3/7/2024 सध्या पूर्ण झालेलं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही कागदपत्र पडताळणी कार्यवाही सध्या संपूर्ण पूर्ण झाली आहे आणि जे पात्र ठरलेले उमेदवार आहे तर त्यांच्या यादीनुसार सध्या महत्त्वाची जी काही त्यांचं समुपदेशन आणि पदस्थापना संदर्भात म्हणजे जे नियुक्ती व पदस्थापना संदर्भात कार्यवाही जी आहे तर ती 19/7/2024 रोजी सकाळी 9 वाजता प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली येथे उपस्थित राहायचं आहे। म्हणजे 19 तारखेला सध्या त्यांचं जे काही नियुक्ती पदस्थापना समुपदेशन सध्या होणार आहे आणि सकाळी 9 वाजेपासून सध्या सुरुवात होणार आहे, कारण त्या ठिकाणी बघा फक्त 94 उमेदवारांची शिफारस झालेली आहे आणि संपूर्ण 94 उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संपूर्ण झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती 19/7/2024 होणार आहे। तर जे समुपदेशनाला जाताना महत्त्वाचं तुम्हाला जे काही सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येतं की जे पदस्थापना आदेश प्राप्त होताच आपणास बघा तात्काळ रुजू होणे आहे, त्या अनुषंगाने यादीतील सर्व पात्र उमेदवारांनी निवासी वास्तव्याच्या तयारीनिशी व मूळ कागदपत्रासह बघा उपस्थित राहायचं आहे। म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला समुपदेशन 19 तारखेला होणार आणि 19 तारखेनंतर तात्काळ तुम्हाला पदस्थापना आदेश त्या ठिकाणी बघा प्राप्त होताच तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे, कारण सध्या जे काही शाळा आहे, स्कूल आहे तर त्या सध्या चालू होऊन जवळपास 1 महिन्याचा कालावधी सध्या बघा निघून गेला आहे। तर शिक्षकांची सध्या तातडीची त्या ठिकाणी गरज असल्यामुळे समुपदेशन होऊन जो रुजू हे असेल रुजू आदेश तर ते लगेच त्या ठिकाणी मिळेल आणि ह्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिली आहे की जे संपूर्ण 94 उमेदवार आहे तर त्यांनी सध्या निवासी वास्तव्याच्या तयारीनिशी सध्या बघा यायचं आहे आणि जे आपले मूळ कागदपत्र आहे तर ते सध्या घेऊन जायचं आहे, हे विसरू नका। कारण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जरी झालं तरी त्या ठिकाणी अंतिम जी काही प्रक्रिया होणार आहे मूळ कागदपत्रासंदर्भात तर त्यासाठी महत्त्वाचे तुमचे मूळ कागदपत्र असणार आहे। तर संपूर्ण जे काही 94 उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं असणार आहे। निवड यादीतील जी कागदपत्र पडताळणी अंती पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी देखील आहे तर ती सोबत या ठिकाणी बघा जोडण्यात आलं आहे। तर हे असं महत्त्वाचं जे पत्र आहे समुपदेशन संदर्भात 19/7/2024 सध्या होणार आहे। तर ही सध्या जिल्हा परिषद सांगलीला ज्यांचं शिफारस झाली आहे तर त्यांच्यासाठी गुड न्यूज असणार आहे। तर हे एक महत्त्वाचं लेटेस्ट अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा इतर जे काही जिल्हा परिषद आहे, मनपा आहे, तर त्यांचं देखील जे काही समुपदेशनाचं पत्र सध्या चालू आठवड्यामध्ये सध्या इश्यू होणार आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अजूनही कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही तर त्या संदर्भात बघा आपण वेगवेगळ्या जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी आपली द गुरुजी आणि टीम सध्या बघा कार्यरत आहे। तर ते सध्या पाठपुरावा करत आहे, जसं पत्र इश्यू झालं तसं तुमच्यापर्यंत सध्या बघा पुरवण्यात येईल। तर जवळपास चालू आठवड्यामध्ये सध्या राहिलेले
जिल्हा परिषदचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं पुढील जी प्रक्रिया समुपदेशन, तर अशा पद्धतीने पत्र हे इश्यू होणार आहे। जवळपास ह्या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण जे काही 3150 उमेदवारांची जी कार्यवाही आहे, तर ती संपूर्ण कार्यवाही बघा लवकरात लवकर पार पडून त्यांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश बघा कसे मिळेल ह्या संदर्भात सध्या शासनाचं प्रयोजन आहे। कारण ह्याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे शाळा जे आहे शैक्षणिक वर्ष, तर ते सुरुवात होऊन जवळपास 1 महिना कालावधी या ठिकाणी बघा झाला आहे आणि शिक्षकांची त्या ठिकाणी अत्यंत तातडीची गरज असल्यामुळे समुपदेशन होऊन बघा महत्त्वाचे जे नियुक्ती आदेश आहे, तर ते नियुक्ती आदेश सध्या तात्काळ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तशा सूचना देखील इथं या ठिकाणी बघा देण्यात आल्या आहे। तर उमेदवारांनी सध्या निवासी वास्तव्याच्या तयारीनिशी सध्या बघा यायचं आहे असं देखील इथं म्हटलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या स्थापनामध्ये समुपदेशन होणार आहे तिथं तात्काळ सध्या बघा आदेश आणि तात्काळ रुजू त्या ठिकाणी तुम्हाला व्हायचं आहे। तर तशा तयारीनिशी सध्या इतर ज्या जिल्हा परिषद आहे तर त्यांनी देखील तयारीत राहा, जेणेकरून तुम्हाला जे काही येणं जाणं तेथे जाऊन रूम शोधणं किंवा मग सध्या जे काही येण्या जाण्याचा खर्च भाडं तोडं ते संपूर्ण तुम्ही तयारीनिश्चित सध्या राहा। ज्यांचं सध्या बाकी आहे समुपदेशन तर त्या उमेदवारांसाठी तर हे एक महत्त्वाचं लेटेस्ट पत्र होतं। हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे, तर तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तर असे जे महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत राहू। तर तुमचं देखील सहकार्य असू द्या, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। तर भेटूया आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। तसंच विथ इंटरव्ह्यू संदर्भात ज्या उमेदवारांचं सध्या बघा आपण वाट बघतो आहे, तर त्या संदर्भात जो नेक्स्ट आठवडा असणार आहे, तर नेक्स्ट आठवड्यामध्ये विथ इंटरव्ह्यू मुलाखत राऊंड संदर्भात लिस्ट लावण्यासंदर्भात जाहीर करण्यासंदर्भात बघा शासनाचं जे काही प्रयोजन सध्या सुरू आहे, तर नक्कीच त्या संदर्भात देखील बघा विथ इंटरव्ह्यूमध्ये जे उमेदवार सध्या वाट बघत आहे तर त्यांचा देखील सुवर्ण दिवस सध्या बघा काउंटडाऊन सुरुवात ही होणार आहे। तर नक्कीच आपण त्या लिस्टसाठी बघा आतुरतेने वाट बघत आहे, तर त्यांचं देखील पुढच्या आठवड्यामध्ये सध्या ती लिस्ट लागणार आहे। तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती। इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।